नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे अंमळनेर मार्गावर मंगरुळ गावाजवळ दुचाकी कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या तिहेरी भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू। ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळेतर्फे शहरातून काढण्यात आली आरक्षण बचाव यात्रा। चिंदखेडा तालुक्यात घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या टोळीतील तिघांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकास करण्यात आले मुद्देमालासह जेरबंद। आणि संदेश भूमी येथे सुरू असलेल्या श्रामनेर धम्म प्रशिक्षण शिबिरात अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। अंमळनेर तालुक्यातील मंगरुळ गावाजवळील हॉटेल वृंदावनजवळ दुचाकी कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या तिहेरी भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 7 वाजता घडली। जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील मंगरुळ गावाजवळील हॉटेल वृंदावनजवळ दुचाकी कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या तिहेरी भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। हा अपघात एवढा भीषण होता की वाहनांचा पार चक्काचूर झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की अंमळनेरहून धुळे मार्गे चाळीसगाव येथे जाणाऱ्या MH13 CU 7540 ही एसटी बस तसेच दुचाकी क्रमांक MH18 C 8719 व कार GJ 19 AF 3147 यांची समोर टक्कर झाली। या अपघातात दुचाकी आणि कारचा चेंदामेंदा झाला। या भीषण अपघातात कारमधील 5 जण तर दुचाकी स्वार जागीच ठार झाला। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल केले। दरम्यान या अपघातात मयत झालेले 5 जण हे गुजरातमधील व्यारा येथून अंमळनेर येथे येत होते अशी माहिती मिळाली। तर दुचाकी स्वार हा धरणगाव तालुक्यातील असल्याचे समजते। गुजरात व्यारा येथील आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन, सुरेश विक्रम महाजन हे साखरपुड्यासाठी कारने अंमळनेर येथे येत होते। सकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान भीषण अपघात झाला। आम्हाला कळल्यावर आम्ही लगेच घटनास्थळी आलो। आल्यावर इथं पाहिलं की अंमळनेर 40 गाव डेपोची बस होती, ते अंमळनेरहून धुळ्याकडे जात होती आणि कार धुळ्याहून अंमळनेरकडे येत होती। ते अंमळनेरला काही कार्यक्रमानिमित्त येत होते। त्यांच्या सकाळी इथं भीषण अपघात झाला। अपघात आणि एक मोटरसायकलवर 2 लोक होते, एक महिला होती आणि एक पुरुष होता। ते पण दोघे जागेवर स्पॉट झाले होते। गाडीमधले पण 3 लोक एकदम जागेवरच मयत झाले होते। धुळे शहरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे संविधान बचाव आरक्षण बचाव रॅली मोठ्या उत्साहात काढीत जनसमर्थनाच्या वातावरणात जनजागृती करण्यात आली। यावेळी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या। ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दीपक केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी धुळे शहरात संविधान बचाव आरक्षण बचाव यात्रा मोठ्या उत्साहात व जनसमर्थनाच्या वातावरणात संपन्न झाली। सध्या देशात संविधानिक हक्क, सामाजिक न्याय आणि अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षण व्यवस्थेवर विविध प्रकारचे संकट निर्माण होत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी आणि शासनापर्यंत समाजाच्या भावना पोहोचवण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती। शहरातील शासकीय विश्रामगृह येथून ही यात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत आली। तेथे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। या यात्रेद्वारे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, त्यासाठी खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवण्यात यावा, लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होण्यासाठी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, बुद्धगया महावीराचा ताबा बौद्ध समाजाकडे देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। आरक्षण बचाव यात्रेत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद भोळे, धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, प्रवीण शिंदे, विशाल वाघ, कृष्णा पारधी, सतीश पाटील, रत्नशील सोनवणे, दीपक वाडिले, गणेश वाघ, निलेश इंदवे, अशोक करंजे, युवराज बाविस्कर, आबा अमृतसागर, बंटी मगरे, शुभम समधीर, दादा सोनवणे, सम्राट देवरे, पूजा चव्हाण, ललिता जाधव, गौरव गवळी, यशवंत दुसाने, राहुल वाघ, नितीन मसदे, सागर चव्हाण, छोटू बैसाने, कुणाल बैसाने, अशफाक शेख, उताऊर रहमान, वंदना बागुल, अविनाश बागुल, महेंद्र महाले, गौतम पगारे, भाऊसाहेब बळसाने यांच्यासह मोठ्या संख्येने धुळेकर सामील झाले होते। आरक्षण संपवण्यासाठी अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि हा अंधारातून प्रयत्न सुरू आहे। जी समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल समोर येत नाही आणि हरकती मात्र मागवल्या जात आहेत आणि या अहवालातलं फक्त एक पेज व्हायरल झालंय आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की बौद्धांना त्या ठिकाणी कमी टक्केवारीचं आरक्षण द्यावं। आता पूर्ण अहवाल गुपित आहे, पण त्या अहवालातलं एक पेज का व्हायरल झालं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून
RSS आणि BJP हे आरक्षण विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि त्यांचा अजेंडा आरक्षण संपवणं आहे. एवढंच नाही तर एकीकडं लोकसंख्याची जनगणना सुरू आहे. जनगणनेचा खरा आकडा पुढे येत नाही तोपर्यंत असं उपवर्गीकरण करायला नको होतं, परंतु जाणीवपूर्वक घाई केली जाते कारण यांना आरक्षण संपवायचंय हेच चित्र आहे. आणि आरक्षण संपवत असताना SC मधल्या जातींना एकामेकाच्या विरोधात उभा करून द्वेष भावना आणि सामाजिक दरी निर्माण करण्याचा अजेंडा या ठिकाणी RSS प्रणित सरकारने रचलेला आहे. म्हणून समाजात एक दुही निर्माण झाली. आम्ही कायम दंगलीसाठी जन्म घेतलाय का असा प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय. भीमा कोरेगावचं दंगलीचा न्याय आणखी आम्हाला मिळाला नाही. परभणीच्या दंगलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आम्ही गमावला. प्रत्येक दंगलीत कोम्बिंग होणार आणि 40-50 हजार तरुणांचं आमचे आयुष्य उद्ध्वस्त होणार. म्हणून मी महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा घेऊन निघालोय की ही जात कोणाचं आरक्षण घालत नाही तर आरक्षण विरोधी RSS हेच आरक्षण घालतंय आणि म्हणून आमच्या बहुजनाचा शत्रू हा RSS आहे हे सांगण्यासाठी मी महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढलेली. आणि या माध्यमातून जे खरे मूलभूत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बी बियाणांचा वाढलेला भाव, पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भातली महागाई, एवढंच नाही हंटा व्हायरसची एंट्री आणि काही दिवसात लागणारं लॉकडाऊन, पंतप्रधानांनी घोषित केलेली गाईडलाईन ही आणीबाणीची दिशा आहे, अशा EVMच्या संदर्भातली भूमिका आहे, बोधगया बौद्धांच्या ताब्यात देण्याची भूमिका आहे, ज्यासाठी करोडो लोक रस्त्यावर उतरलेत. त्या सगळ्या मागण्या आम्ही घेऊन निघालो. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे, विषारी दारू पाजणाऱ्या देवेंद्र फडणवीसनी राजीनामा दिला पाहिजे. खुर्चीला गोचिडासारखं चिटकून बसण्याची जी भूमिका आहे त्याच्यामुळे तरुणांमध्ये मोठी खदखद आहे आणि शिक्षण विरोधी, आरक्षण विरोधी, संविधान विरोधी या व्यवस्थेचा चेहरा भारतीयांपुढे, बहुजनापुढे एक्सपोज करण्यासाठी संविधान बचाव, आरक्षण बचाव आणि समाज जोडो यात्रा मी नांदेडच्या बिलोलीपासून सुरू केली. आतापर्यंत ती 8 ते 10 ठिकाणी गेली. आज धुळेत आली. गुलमोहर गेस्ट हाऊस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही जाणार आहोत आणि या सरकारच्या विरोधात त्यांची जी भूमिका आहे ती एक्सपोज करणार आहेत. याच्यानंतर ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या टोळीतील तिघांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकास नरडाणा पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून दुचाकीसह 2,70,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिंदखेडा तालुक्यात घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या टोळीतील तिघांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकास नरडाणा पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 2,76,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 6 रोजी मध्यरात्री 12 ते दिनांक 7 रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान डाबली तालुका शिंदखेडा येथील रहिवासी अरुण मुरलीधर पाटील यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला होता. चोरट्यांनी लोखंडी कपाट उघडून 74,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोकड, बेंटेक्सची पोत आणि मोबाईल चोरून नेला होता. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नरडाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी गोरख सुरेश पवार वय 19, गोकुळ छगन बिल वय 20, बादल राजू सोनवणे वय 18 तिघे राहणार नरडाणा आणि विधी संघर्षित बालक अशा चौघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी डाबली, मेलाने व नरडाणा गावात घरफोडी केल्याचे तसेच हातचालाकीने 6 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. यामध्ये 10,000ची रोकड, 20,000च्या सोन्याच्या रिंगा, 80,000चे 5.5 तोळे वजनाचे सोन्याचे काप, 1,000च्या बेंटेक्सच्या बांगड्या, 65,000 रुपये किमतीचे 6 मोबाईल, 1 लाखांची दुचाकी असा एकूण 2,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या टोळीला अटक केल्यामुळे नरडाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेले 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले, हवालदार विजय पाटील, रवींद्र शिंदे, पोलीस अंमलदार ललित पाटील, राकेश शिरसाट, गणेश पाटील, नारायण गवळी, भरत चव्हाण, योगेश गीते, अनारसिंग पवार, धनेश कुंकारी, रवी मोरानीस, विक्रांत देशमुख, चंद्रकांत साळुंके, विजय माळी, विनोद कोळी, प्रशांत पाटील, सचिन बागुल, अनिल सोनवणे, सुनील पगारे, सूरजकुमार सावळे, होमगार्ड जितेंद्र रणदिवे यांनी केली. भारतीय बौद्ध महासभा धुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीतर्फे संदेश भूमी येथे सुरू असलेल्या श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिरात मंगळवारी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संरक्षण व संवर्धन कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संदेश भूमी येथे आयोजित श्रामनेर धम्म प्रशिक्षण शिबिरास मंगळवारी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी येथे सुरू असलेले हे शिबिर 10 जून पर्यंत चालणार असून जिल्ह्यातील विविध भागातील युवक विद्यार्थी व धम्मप्रेमी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले आहेत. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने संदेश भूमी कृती समिती व संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया धुळे व संदेश भूमी कृती समिती व संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून ते 10 जून दरम्यान सदर श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा 9वा दिवस धम्ममय वातावरणात पार पडला. शहरातील पद्मनाथ नगर येथे भगवान बागुल व आम्रपाली बागुल यांच्या परिवारातर्फे संदेश भूमी येथे सुरू असलेल्या श्रामनेर शिबिरातील भिक्खू संघास अन्नदान देण्यात आले. त्यानिमित्ताने भिक्खू संघाने मोगलाई फुलेनगर बुद्ध विहार मंडळाच्या तक्षशिला बुद्ध विहारात पंचशील ग्रहण केले. त्यानंतर फुलेनगर परिसरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी पुष्पवृष्टी करून भिक्खू संघाचे स्वागत केले. अन्नदानानंतर डॉक्टर बी सारीपुत्त महाथेरे व भंते आनंद महाथेरेव यांनी बागुल परिवार तसेच उपस्थित उपासकांना धम्मदेसना दिली. यावेळी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष BT आहिरे, कोषाध्यक्ष RD साळवे, सरचिटणीस हर्षद बोध मोरे, तालुका अध्यक्ष राजेंद्र आहिरे, महानगर अध्यक्ष देविदास गोडसे, आनंद सैंदाने, रवींद्र नगराळे, राहुल वाघ, आबासाहेब अमृतसागर, राकेश चव्हाण, अनिल बैसाने, केवळबाई बागुल, उषाबाई सदानशिव, सरलाबाई बागुल, कविताबाई बैसाने, कविता आहिरे, राहुल सदानशिव, काजल सदानशिव, अक्षय सदानशिव, विशाल करंजे, मीना नगराळे यांच्यासह अनेक उपासक उपस्थित होते. 9व्या दिवसाचं संघाचं भोजनदान ज्या श्रद्धावान शील संपन्न उपासकांनी स्वीकारलं आणि भोजनदान झालं. असे कोणता एरिया आहे? पद्मनाभ नगरमधील आदरणीय आयुष्यवान तात्या बागुल आणि त्यांच्या सहचारिणी आयुष्यवानीने आम्रपाली बागुल आणि बागुल परिवार यांनी अगदी सहृदय तन धनाने आमच्या संघाचं आजचं काय केलेलं आहे, भोजनदान केलेलं आहे. आता वेळ भरपूर झालेला आहे. वेळूवनामध्ये भगवान बुद्धाचं धम्मदेशना चालू होती. वेळूवनामध्ये भगवान बुद्धाची धम्मदेशना चालू होती आणि एक गृहस्थ पाठीमागून उठायचा, समोर यायचा, भगवान बुद्धाच्या तोंडाकडे बघायचा आणि परत जायचा. थोडा वेळ थांबायचा, परत यायचा, परत भगवान बुद्धाच्या तोंडाकडे पाहायचा, परत जायचा. आणखी एकदा असं 3 वेळा झालं आणि हे झाल्यानंतर आनंदाने भगवान बुद्धाच्या तोंडाकडे पाहिलं तर भगवंताने सांगितलं, आनंदा, त्या माणसाला भूक लागलेली आहे आणि तो माझ्याकडे याच्यासाठी पाहतोय की हा कधी बोलायचा थांबतोय आणि मला कधी खायला देतोय. तशी आमची अवस्था झालेली आहे. बघा की महत्वाचा मुद्दा आहे. धम्मामध्ये दानाला फार महत्व आहे. दानाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यातले त्यात गृहस्थी जीवनातलं सर्वश्रेष्ठ दान असेल तर ते अन्नदान आहे आणि संन्यासी जीवनातलं सर्वश्रेष्ठ दान आहे तर ते ज्ञानदान आहे. आणि या पद्धतीने त्याबरोबर मग तुमचं भूमिदान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे, अवयवदान आहे, देहदान आहे, समयदान आहे, श्रमदान आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे भूमिदान, वस्त्रदान, सगळ्या प्रकारचे दान आहे. भगवंताने कोणालाही दानापासून वंचित ठेवलेलं तर अशा पद्धतीने या बागुल परिवाराने संघाचं सुंदर असं भोजनदान केलेलं आहे. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे संघाचं खऱ्या अर्थाने हे शेवटचं भोजनदान काय आहे, शेवटचं. आता संपलं, उद्या जागेवर आणि संघ विसर्जित होणार म्हणजे संघाचं निर्वाण होणार आहे. आणि मग काय झालं की वैशाली नगरमध्ये पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे अंमळनेर मार्गावर मंगरुळ गावाजवळ दुचाकी कार आणि ST बस यांच्यात झालेल्या तिहेरी भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू. ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळेतर्फे शहरातून काढण्यात आली आरक्षण बचाव यात्रा.
शिंदखेडा तालुक्यात घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या टोळीतील तिघांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकास करण्यात आले मुद्देमालासह जेरबंद. आणि संदेश भूमी येथे सुरू असलेल्या श्रामनेर धम्म प्रशिक्षण शिबिरात अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.